हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आता लक्ष्मीचे झाल्याच्या नंतर लगेच दसऱ्याची तयारी सुरू केली मी, कारण की आमचे पित्र जे असतात तर ते नवमीला असतात आणि तेव्हा काही म्हणजे 5-6 दिवसामध्ये काही माझा पूर्ण विसराळ पूर्ण म्हणजे पूर्ण घराची क्लिनिंग काही होणार नाही आणि हे दोघं जण असल्यामुळं तर काही ते शक्यच नाही, कारण की 3-4 दिवस झालं फक्त डब्बे फक्त डब्बे घासून फक्त लावून ठेवलेत, बाकीचं सगळं राहिले। तर हे घरामध्ये असंच सुरू आहे। आज सकाळी मी 6ला उठले होते, पण सकाळी 6ला उठून माझा काहीच फायदा झाला नाही, कारण की हे दोघंही माझ्यासोबतच उठले आणि उठले पण दोघांचाही आत्ता वाजलेले आहेत 11, तरी पण काही दोघांचा झोपण्याचा काही पत्ता नाही। म्हणजे दोघांनाही अर्धा तास तरी मी कंप्लीट झोका दिला, पण दोघंही काही झोपायचं नावच घेत नाही। तर त्यामुळे आता शेवटी कदरून मी दोघांनाही धुळीच्या बाहेर काढलं आणि वॉकरमध्ये ठेवले। आता वॉकरमध्ये खेळायला पण खेळते फक्त 5 मिनिटांनी लगेच रडायला लागते। म्हणजे ना आज सगळं काम जशाला तसं राहिलंय, म्हणजे फक्त भाजी झाली आणि बाकीचा सगळा राडा जशाला तसा राहिलंय। म्हणजे ना एवढं कठीण आहे लेकरं सांभाळणं, बघायचं कामच नाही। सुरूच आहे गोंधळ, म्हणजे माझ्याकडे यायचंय तिला, तर त्यामुळे तशी करायली ती। मी ब्लॉग शूट करायले होते तेव्हा नुसती ओरडायली होती, तुम्हाला बॅकग्राऊंडला तिचा आवाज येतच असेल। काल मला ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला म्युझिक टाकण्याची गरजच नाही, कारण की ह्या दोघांचा आवाज असं सतत काहीतरी सुरूच असतं। तर इथं मी रियाला म्हणत होते की रिया झोप, माकड येते, भुबू येते, काहीतरी तिला भीती घालत होते, पण ती काही झोपत नव्हती, उलट मलाच भीती घालायली। म्हणजे तिच्या भाषेमध्ये काहीतरी म्हणायली होती। मी म्हणलं माकड येते बघ रिया, झोप लवकर, तर काही झोपना झाली। तर आम्ही एकटक इतकं मन लावून झाडाकडे बघत होतो, म्हणजे खिडकीतून बाहेरची झाडं दिसतात तर त्याच्याकडे बघत होती। म्हणजे तिला जर म्हणलं माकड येते त्या झाडावर, एक त्या झाडाकडे लगेच बघते। हे सगळा पसारा आवरायचा राहिला आहे, जिकडं तिकडं घरामध्ये 3 रूममध्ये असाच पसारा आहे, जिकडं बघावं तिकडं पसाराच पसारा। तर किचनमध्ये तसंच राडा, आणि ही आहे बेडरूम, तर बेडरूममध्ये सुद्धा असाच राडा, आणि हॉलमध्ये तर दसरा काढल्यामुळं तसंच राडा आहे। काही सामान लावलं आहे आणि काही सामान असा होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग। तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला कसं वाटलं कसं नाही ते पण मला कमेंट करून सांगा। आणि चला तर मग भेटूया उद्याच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अशा